सर्वांना कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर सर्वांना सांगून जातो, दुसऱ्याच्या दुःखाच्या प्रसंगाच्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात तर इथे येऊन सुखाच्या गोष्टी, आनंदाच्या गोष्टी, हसक मजाकच्या गोष्टी करू नका. कदाचित ही वेळ ह्या परिवारावरती आज आहे म्हणून यांच्या दुःखात तुम्ही आलात. एक दिवस तुमच्या बी दारात दुःख होणार आहे. त्यावेळेस हीच माणसं तुमच्या दारात येऊन जर तुमच्याकरता हसली तर किती मोठं दुःख होईल याचाही विचार आपण गांभीर्याने करा. कधीतरी आला तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हायला शिकत जा गड्या. तुमचं झालंय कसं सांगू का, तुम्ही चांगल्याला बी चांगलं म्हणा ना आणि वाईटाला बी चांगलं म्हणणं झालंय. ज्याचं आहे त्याचं माप काढल्याशिवाय तुम्ही पण सोडणं झालाय. पण प्रामाणिकपणे सांगून जातो, वेळ प्रत्येकावरती येत असते. जरी तुम्ही आज दुसऱ्याला हातात असाल तर कदाचित तुमच्यावरती एक दिवस माणसं हसल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हसण्याच्या अगोदरही बऱ्याच वेळा विचार करत जा. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. 10 वाजून 5 मिनटं झालेत, 11 वाजून 5 मिनटं झालेत. बरोबर 12:05 मी कीर्तन संपवणार आहे. अजिबात पुरुष मंडळी मी तुम्हाला तर त्रास देणार नाही. तुम्ही खुर्चीवर बसा, अजून झाडावर जाऊन बसा, मी तुम्हाला अजिबात काय म्हणणार नाही. जिथं बसलाय तिथं बसा गाड्या, पण शांत कान करून बसा. उगं तंबाखूला चुना बी लावचाल, मला बी तिथं लावचाल चुना, आणि तिथं बसून माप टाकचाल. त्यापेक्षा काहीतरी 4 गोष्टी कीर्तनाला आला तर परिवर्तन बदल म्हणून एखादी जरी गोष्ट आचरणात आणली तरी आजचं कीर्तन सफल झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. ए बाळांनो बसा खाली. थोडासा दुःखाचा प्रसंग असतो. बाकीच्या वेळेचं कीर्तन वेगळं असतंय, आत्ताचं कीर्तन थोडंसं वेगळं आहे. आजचं कीर्तन सगळ्यात मोठं दुःखाचं कीर्तन आहे. या परिवारावरती सगळ्यात मोठा घात झालेला आहे. जगाच्या पाठीवर एखादी व्यक्ती निघून जाणं तर प्रत्येकाच्या नशिबाला आहे गड्या. जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला मरावं लागणार आहे. वांगीकर, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे ना. गाड्या येणार जाणार त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे सर्वांनी लक्ष द्या. ऐका, जाणं प्रत्येकाला आहे. जो माणूस जन्माला आलाय त्याला मरावं लागणार आहे. का वांगीकर असं झालंय बाबा, तुम्ही वांगी जन्माला आलाय तुम्ही मेलाच नाही, असं झालंय का वांगीकर? वांगीकर बसलेलं तुम्ही बोला बरं. तुम्ही बोलला तुम्हाला कीर्तन कळेल, नाही तर अजिबात कीर्तन कळणार नाही. ईदभर डोक्यावून जाईल. जन्माला आलाय, जन्माला येणं चाहूल तुम्हाला माहिती आहे. 9 महिने 9 दिवस तुम्हाला माहिती आहे. 9 महिने 9 दिवसानं तुम्ही जन्माला येणार हे प्रत्येकाला माहिती आहे. ज्यावेळेस आईच्या गर्भात असता त्यावेळेस प्रत्येकाला माहिती असतं 9 महिने 9 दिवसानं आम्ही जन्माला येणार आहे. प्रत्येकाला माहिती आहे. पण मला सांगा, जन्माला येणं जसं तुम्हाला माहिती आहे तसं मरणं कुणाला माहिती आहे का हो? आणि नाही माहिती म्हणूनच बरं आहे. माहीत असतं सचिन महाराज तर सगळ्यांनी पत्रिका काढली असते लग्नासारख्या. पाहुणं, ह्या तिथीला मी जायचो आहे, ह्या दिवशी माझा 3रा याचा आहे, ह्या दिवशी माझा 13वा येणार आहे. डिटेल सहित तुम्ही पाहुण्याला पाठवलं असतं गड्या. पण ऐका, नाही म्हणूनच आजपर्यंत तुम्ही जिवंत आहे. कारण सांगून जातो, ऐकून जा. जगाच्या पाठीवर जर सगळ्यात मोठी जर भीती जर बाळगायची असेल ना तर ऐका, दोस्ती मित्राबर कराल, पण एक लक्षात ठेवा, मित्र एकाच वेळेस कधी धोका देणार. जर खरी मैत्री केली असेल तर देणार नाही. कारण का, दुःखाडवायला हुंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. ऐका, एक सांगू का, लक्षपूर्वक ऐकून जा. 1000 मित्र करण्यापेक्षा एकच करा गड्या. काय सांगतोय लक्षपूर्वक ऐका. अरे 1000 मित्र करण्यापेक्षा एकच मित्र करा. कारण सांगून जातो, ऐकून जा. 1000 मित्र कराल आणि ज्या दिवशी तुमच्यावरती प्रसंग येईल आणि त्या 1000 मित्रांना जर तुम्ही फोन लावला, एकही मित्र फोन उचलेल नाही उचलेल याचा विश्वास तुमच्या जवळ नाही रे गड्या. पण मित्र असा करा. बरीच माणसं म्हणतात महाराज मित्र असावा, ज्यावेळेस खरंच आपल्यावरती संकट येतं त्यावेळेस आपल्याला जो कामाला येतो त्याला काय तुम्ही म्हणता, काय म्हणता? खरा मित्र म्हणता. पण मी आज उलट सांगून जातो गड्या, मित्रच असा करा जो आपल्यावरती कधी संकट येऊ देणार नाही. असा एखादा कधीतरी जीवनात मित्र करायला शिका.
का सांगून जातो एवढं सांगितलं. आपण तुम्ही आम्ही मित्र केला, पण त्या मित्रानं कधी तुम्हाला धोका दिला नाही. पण एक ध्यानात ठेवा, असा एक जगाच्या पाठीवर मित्र आहे, त्याचं नाव आहे मृत्यू. त्याच्याशी तुम्ही मैत्री करा गाड्या, नाहीतर दुश्मनी करा. त्याच्या मनात आल्यावर तो तुम्हाला इथनं घेऊन गेल्याशिवाय राहणार. काही करा गाड्या. ज्या अर्थी तुम्ही खाटावरती दवाखान्यात जन्माला आलाय, त्या अर्थी प्रत्येक माणसाला सांगून जातो गड्या, चौगाच्या खांद्यावरून मसन वाट्याची वारी प्रत्येकाला करावी लागणार आहे. तो सजीव असू द्या नाहीतर निर्जीव असू द्या. निर्जीव जरी असला तरी निर्जीवाला सुद्धा कितीतरी दिवसाची मर्यादा आहे. का सांगू का? ऐकून जा. मी किती जरी कंबर आळून तुम्हाला सांगितलं तरी ध्यानात ठेवा, एक दिवस माझ्या सुद्धा दारात माझ्याकरता गर्दी गोळा. अजून सोपं सांगू, दादानी किती सुंदर पेटी वाजवू द्या, दादानी किती सुंदर पेटी वाजवू द्या, पेटी इथंच राहणार आहे. पण पेटी वाजवणार जाणार आहेत गाड्या. तुम्ही थोडंसं बारकाईनं कीर्तन ऐकायला शिका. उगं हिकंड ऐकायचं आणि हिकंड सोडून द्यायचं असं करू नका. कारण सांगू का, कीर्तन ही गोष्ट विनोद आणि टाइमपासाची नाही आहे. लक्षपूर्वक ऐका, हे वाक्य जबाबदारीनं बोलतोय तुमच्याकरता. कीर्तन ही गोष्ट विनोद आणि टाइमपासाची गोष्ट नाही. का सांगून जातो ऐकून जा. कीर्तन म्हणजे एक अशी गोष्ट आहे, ज्या कीर्तनामध्ये तुम्ही आला, ही कीर्तनाची गोष्ट अशी आहे गड्या, विनोद आणि टाइमपास म्हणून जर तुम्ही कीर्तन ऐकता असाल तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचा सगळ्यात मोठा टाइमपास आणि विनोद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कीर्तन अशी गोष्ट आहे, कीर्तन म्हणजे परिवर्तन आणि भगवंताला भेटण्याचे एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे. अशा पवित्र कीर्तनामध्ये बसला म्हणून उगाच झाडून जाताना जाऊ नका. काहीतरी चांगलं ऐकायला शिका. इकडच्या कानाला कधीतरी हात लावा आणि जेवढं साठल तेवढं चांगलं या कानानं ऐकायला शिका गड्या. ऐकून जा. पकवाजानं कितीही चांगला पकवाज वाजू द्या, पण ध्यानात ठेवा, पकवाज वाजवणारा एक दिवस जाणार आहे, पण पकवाज हा हितच राहणार आहे. विणाकऱ्यांनी गोड विणा घेतलाय, पण एक दिवस विणा हा हितच राहणार आहे दुसऱ्याच्या गळ्यात. पण विणा घेणारे जे आहेत ते एक दिवस नक्की जाणार आहेत. शूटिंग कितीही सचिन महाराज तुम्ही चांगलं केलं, अजून 50 वर्ष राहू शकतं, पण शूटिंगचा कॅमेराही राहू शकतो, शूटिंगचं स्टँडही राहू शकतं, पण जे शूटिंग करावे पाहिजे त्यांची गॅरंटी नाही रे गड्या. तुम्हाला आमचं सांगताना बरं वाटतंय, हसू येतंय गड्या, पण ध्यानात ठेवा, ज्या अर्थी तुम्ही दुसऱ्याच्या पुण्यस्मरणाला दुसऱ्याच्या दारामध्ये आलाय, त्या अर्थी एक दिवस तुमच्याकरता सुद्धा तुमच्या दारात तुमच्याकरता गर्दी गोळा नक्की होणार आहे. फक्त तुम्ही आम्ही विसरून गेलो गड्या, मरणाला विसरून गेलो म्हणून आल्या प्रत्येक लोकाला सांगून जातो, मरण हे अटळ आहे. मरण हे प्रत्येकाला चुकवता येत नाही. कारण सांगून जातो, मरण माझे मरूनही गेले, मज केले अमर. प्रत्येकाला मरावंच लागणार आहे. मग सजीव असू किंवा निर्जीव गोष्ट असू, प्रत्येकाला मरावंच लागणार आहे. पण महाराज सांगतात, मरत असताना असं मरा गड्या. सोपं सांगू का? ऐका. आज कैलासवासी, वैकुंठवासी, देववासी, ऐकून जा, तानाजी कृष्णा शिंदे या तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही जमला. ऐकून जा. मी प्रत्येक वेळी सांगत असतो गड्या, जाणं तर प्रत्येकाच्या नशिबाला आहे. कारण तुमचा माझा भरोसा नाही गड्या. अरे तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला कशाची? गोडिया बांगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया बांगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया बांगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया बांगाची. हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. असो हा
लक्षपूर्वक ऐका आलेल्या माझ्या सर्व मायांनो, वडीलधाऱ्या लोकांनो, ऐकून जा गड्या. माझ्या पदरचं वाक्य मी तुम्हाला सांगणार नाहीये. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे मनुष्य देहाचा वारा. सजासजी मिळाला नाही रे गड्या, मिळालाय तोपर्यंत त्या जीवनाचं सोनं करायला शिका. एका कविकारानं गोड सांगितलंय. काय सांगितलंय ऐकून जा. असो हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया. नको तू घालवू वाया. बघून घे तू, बघून घे तू, बघून घे तू. सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची, कधी लागेल रे विड्या तुला थोडी अभंगाची. होळी अभंगा. ऐकून जा. जाओ, प्रत्येकाला लागणार आहे. हे माझ्या पदरचं मी सांगत नाही, जुन्यातलं गाणं आहे. अजून एक गाणं होतं, ऐकून जा. तुला की पाजत करले, तुला करे रखवाली. अरे उड जाए का एक दिन पंजी रहेगा पिंजरा खाली. बसलेले एक सांगू का, तुमचा माझा मृत्यू लोकांमध्ये एक पिंजरा आहे. लक्षात घ्या. पिंजरा बघितलाय? पिंजरा 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 विको कमी थोडा. पिंजरा बघितलाय? पिंजरा. तुम्ही असं तर करा, नाहीतर असं तरी करा, मला कळलं तुम्ही जितताय. मला बी तुमचं कळण झालंय. मला असं वाटतंय आता तुम्हाला टेन्शन आलंय का इलेक्शनमध्ये कोण निवडून येते. तिकडं पेट जाऊ द्या. तुम्हाला काय कळलं कोण निवडून येऊन काय करू, तुम्हाला काय घेणं दे नाही. आता तुमचं 1,500 बी बंद झाले आहेत, मला माहिती आहे. होतं तवर घेतलं, आता जाऊ द्या. तुम्हाला सांगायचा कीर्तनात विषय नाही भाग, पण लक्षपूर्वक ऐका. थोडंसं प्रसन्न अंतकरण, थोडंसं बसायला शिका. ऐका ऐका. पिंजरा बघितलाय? पिंजरा माहिती आहे ना. पिंजऱ्यात पक्षी असतो. तो पक्षी काय विचार करतो, कधी या घरट्यातनं, कधी या घरट्यातनं बाहेर जातोय, हा विचार कोण करत असतं? पक्षी. पण तुमचं आमचं तसं नाही. तुम्ही आम्हाला पिंजऱ्यात ठेवलंय गाड्या, पण तुम्ही आम्ही पिंजऱ्यात साठवायला लागलोय. पिंजऱ्यात इतकं साठवलंय, शेवटी जिथं पिंजरा अडकवला होता, तो अडकवलेला पिंजरा आपला खाली पडला आणि आपण मिलो. तरी बी आपली हवस सुटली. हे तुमचा माझा पिंजरा आहे. महाराज म्हणतात त्या पिंजऱ्यातनं एकदा कधीतरी बाहेर प्रत्येकालाच जावं लागणार आहे. पण तो पडायच्या अगोदर तुम्ही सावध व्हा आणि करा काय, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी अन माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी अन माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. एक ध्यानात ठेवा, मी अजून तुम्हाला मरानं सांगतोय, मरावं प्रत्येकाला लागणार आहे. अजून मी मुद्दा सोडून पुढे गेलो नाही. लक्षपूर्वक ऐका. ऐका. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चांगलं वागायला शिका. माणसानं माणसासारखं वागायला शिका गड्या. मरण हे अटळ आहे. मगाशी सांगून गेलो. उजव्या हातावर घेतलेली तंबाखू आणि डाव्या हातावर घेतलेला चुना, हे चुना इकडं लावायच्या, जो तुम्हा आम्हाला चुना लावतो त्याचं नाव आहे देव. तेव्हा प्रत्येक आलेल्या माणसाला सांगून जातो, कशाचा गर्व करू नका गड्या. ज्याला बी वाटतं 1 तोळ्याची अंगठी घालून गावातनं फिरतो म्हणजे सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. आल्या त्या प्रत्येक माणसाला सांगून जातो. ऐकून जा. 2च उदाहरणं तुम्हाला देऊन जातो. या जगात ज्याला बी वाटतं मी सोन्यानं श्रीमंत आहे, पैशानं, धनानं, बंगल्यानं श्रीमंत आहे, त्या प्रत्येक माणसाला सांगून जातो गड्या. या जगाच्या पाठीवर 2च माणसांची नाव सांगून जातो. एक नाव आहे त्याचं नाव रावण. त्याची इतकी संपत्ती होती 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, अख्खी लंका सोन्याची. ऐका 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 ऐका. आपल्या तोळ्यात एकच अंगठी आहे, पण गावातनं चालला तर त्याला वाटतं माझ्यासारखा दुसरा माणूस. पण एवढा मोठा रावण होता, एवढं सगळं होतं, पण महाराज सांगतात मेल्यावर संगती कवडी सुद्धा घेऊन जाता आली नाही. दुसरी श्रीमंती होती, माझ्या भगवंताची श्रीमंती होती. काय होतं? नगरी सोन्याची होती. नगरी. ऐका. दोघाकडे सोन्याची संपत्ती होती, पण एकाची जळाली आणि एकाची बुडाली. जी बुडली होती नरेंद्र मोदी शोधायला गेलो होता, तरी बी गावली नाही गड्या. ते नशिबात असावं लागतं. ऐकून जा. एवढा पैसा धन दौलत असून सुद्धा इथलं काही घेऊन जाता आलं नाही. म्हणून सोपं करून सांगू का? ऐकून जा. अरे किती कमवा. बरीच माणसं म्हणतात महाराज हे आमचा बंगला, ठेव आमचा बंगला, ही जमीन आमची. आल्या प्रत्येक माणसाला सांगून जातो. ऐकून जा.
थोडंसं जर उंचीवरती गेला असला तर कधीतरी जमिनीवर यायला शिका. कारण सांगून जातो, ऐकून जा. परिस्थिती प्रत्येकाची बदलत असते. जास्त पैसा आला म्हणून माजण्यात मजा नाही रे गड्या. आहे या पायरीनं जर टिकला तर शेवटपर्यंत सुद्धा तुमचा शेवट चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कधी सांगू नका हा बंगला माझा, तो बंगला माझा. जी माणसं सांगतात ना ह्या जमिनीपासून खालच्या जमिनीपातूर माझंच आहे, त्या प्रत्येक माणसाला उदाहरण देऊन जातो, ऐकून जा. ती जमीन तुम्हाला सांगत असते, गड्या तू सांगतोयस कराय ह्या जमिनीपासून खालच्या जमिनीपातूर माझा आहे, पण ऐकून जा गड्या. तुझा पंजा सुद्धा असाच म्हणत होता. काय म्हणत होता? ह्या जमिनीपासून खालच्या जमिनीपातूर कुणाचा आहे? कुणाचा आहे? बसलेले पुरुष मंडळी, माझा आहे. पण ती जमीन सांगते 7 बाऱ्यावर तुझ्या पंजाचं नाव होतं, याच मातीत तुझ्या पंजाला मी घातला, 7 बाऱ्यावचं नाव कमी झालं, तुझ्या आज्याचं नाव आलं. आज्जा सुद्धा 50 वर्ष सांगून दमला. ह्या जमिनीपासून खालच्या जमिनीपातूर कुणाचं आहे? कुणाचं? माझा आहे. आज्याला सुद्धा याच मातीत मीच घातला, आज्याचं बी 7 बाऱ्यावचं नाव काढलं. परत तुझ्या बापाच्या नावावर जमीन झाली. बापही तुझा सांगत होता या जमिनीपासून खालच्या जमिनीपातूर कुणाचा आहे? माझंच. बापाला सुद्धा आता मी मातीत घालणार आहे, 7 बारा कोरा करून तुझ्या नावा होईल गड्या. पण ध्यानात ठेव, तुला सुद्धा हितच मातीत मीच घालणार आहे. माझ्या पदरचं प्रमाण देत नाही, महाराजांनी प्रमाण दिलं. तर काय प्रमाण होतं सांगू का? आजा मेला पंजा मेला बाप मसा गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. हे आजचा मेला पंजा मेला बाप मस्त गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. ऐका, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. अजून सोपं करून सांगून जातो, ऐकून जा. मी एवढं तुम्हाला सगळं का सांगतोय सांगू का? कारण ही घरात तुम्हाला सांगाय कोण येणार नाही. कारण तुम्हाला आम्हाला गर्व झाला एकाच गोष्टीचा, तो म्हणजे पैशाचा. ही जी गुरमी आहे, ही मस्ती आहे माणसांमध्ये, ती काढायला शिका. कारण सांगून जातो, ऐकून जा, लक्षपूर्वक ऐका. मला सांगण्याचा तेवढा मोठा अधिकार नाहीये, पण एक लेकरू म्हणून ऐकायला शिका. ऐकून जा, ऐका 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 ऐका. ज्याला बी वाटतं 1 कोटीच्या बंगल्यात झोपतो त्या माणसाला सांगून जातो, ऐकून जा. अरे 1 कोटीच्या बंगल्यात झोपा, नाहीतर 10 कोटीच्या बंगल्यात झोपा, पण ध्यानात ठेवा 1 कोटीच्या जरी बंगल्यात झोपला आणि रातचं जर घरावरून ड्रोन फिरायला लागलं तर 1 कोटीच्या बंगल्यात झोप लागत नाही, त्याला गोळी खाऊन झोपावं लागते. का? त्याला माहिती आहे आली तर इतकी मारत्याल इतकी मारत्याल, हे 1 कोटीचा बंगला गाड्या इथं राहील पण मला मारून टाकत्याल, ही त्याला भीती होती. लक्षपूर्वक आहे का? 1 कोटीचा जरी बंगला बांधला तरी शेवटचा मुक्काम पत्र्याच्या गव्हर्नमेंटच्या खोलीच्या खाली सगळ्याला करायचा, हे ध्यानात ठेवा. आणि ज्याला बी वाटतं 50 लाखाच्या 1 कोटीच्या गाडीतनं फिरतो म्हणजे सगळ्यात मोठा मी श्रीमंत माणूस आहे, सांगून जातो, ऐकून जा. वांगीत तुम्ही 50 लाखाच्या गाडीत बसला आणि कळ आली तुमच्या छातीत, तिथनं तुम्हाला कृष्णेला नेला असेल कराडला, आणि तिथं गेल्यावरती कदाचित तुम्ही स्ट्रेचरवर झोपल्या झोपल्या तुम्ही मेला चाल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरातल्या माणसांनी 50 लाखाच्या गाडीतनं आणलं नाही रे गाड्या माघारी. येताना 108 नंबरच्या गव्हर्नमेंटच्या गाडीतनंच घरापातूर यावं लागलं. हा प्रत्येकानं कानात विषय भरून ठेवा आणि मगच माणूस म्हणून जगायला शिका. कारण सांगून जातो, ऐकून जा. इथं कितीही कमवा, पण महाराज सांगतात यातलं तुमच्या सोबत काहीच येणार नाही. जर येणारच काय असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरणच तुमच्या सोबत येणार आहे, यातलं काहीच येणार नाही. सांगून जातो, ऐकून जा, काय काय येणार आहे. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला कारडतो सडाई राईया. संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर इथेच राहील सडक, मेल्या पाटी तुझ्या सोबत एकच मातीचं मडक. ती बी कुटवर 20व्यात गेल्यावर तिथंच फोडत्यात. सुपातलं पैसे होतं ती मसन वाट्यापातूर घेऊन जात्यात. 1 रुपया बघितलाय सर्वांनी, जाताना 1 रुपया माणसं टेकवत्यात. कुठं? कपाळावर तर नाही तर धान्यात टाकतात. बरोबर आहे ना बाबा बसलेले? बरोबर आहे ना? हा, ते आयुष्यातला रुपया तुम्हाला काय शिकवतो लक्षपूर्वक ऐका 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 ऐका. तो रुपया सांगत असतो, गाड्या लय कमवलंस तो, एकाचा बी बांध सोडला नाहीस, उचलला दगड की लाव तिकडं वर्षाला काकरी काकरी वाढवत गेलास गाड्या. इतकं कमवलं, घरातल्याने होतं नव्हतं तेवढं सगळं काढून घेतलं गाड्या. मेल्यावर रुपया तुझ्या कपाळावर नाही तर धान्यात टाकला, तो बी रुपया तुम्हाला सांगत असतो. तुझं प्रेत उचललं गेलं, स्मशानभूमीत गेलं, आणि स्मशानभूमीत गेल्यावर चितेवरती ठेवलं, त्या
आणि त्याच्यावरती लाकडं रचली. लाकडं रचल्यावरती घरातल्याने तुला अग्नी डाग दिला. अग्नी डाग दिल्यानंतर तुझी राग झाली गड्या. तिसऱ्या दिवशी तुझ्याच घरातली माणसं आली. आल्यानंतर तुझी राग एखाद्या पाटीत गोळा केली, हाडकं एका मडक्यात भरली, राग गोळा केली आणि वड्याला नेऊन सोडली गड्या. त्यातच एक तुझ्या घरातला माणूस होता, तिथं त्याला रुपया दिसला. जो मी तुझ्या संघ आलतो तो रुपया त्यानं खिशात टाकला. तुझी राख उचलली, वड्याला टाकली. रुपया मला खिशात घातला होता तसा मी गड्या घरला आलो, पण तुझी राख वड्याला सोडली. तो रुपया कधीतरी जीवनात ध्यानात ठेवा आणि मग जगायला शिका गड्या. आयुष्यात रुपयाही घेऊन जाता येत नाही. जाता येतं ते फक्त एकच घेऊन जाता येतं, ते फक्त भगवंताचं नामस्मरण. आणि जीवनात तुम्ही कसं जगला याला सगळ्यात मोठं महत्व आहे. म्हणूनच कदाचित या शिंदे परिवारामध्ये कैलासवासी, वैकुंठवासी, देववासी तानाजी कृष्णा शिंदे तात्या निघून गेले असतील, पण 365 दिवसानंतर सुद्धा पाठीमागं त्यांच्याकरता त्यांच्या कुटुंबानं कीर्तन आणि भजन, अन्नदान, वस्त्रदान जर ठेवलं असेल आणि त्यांच्या तात्यांकरता जर तुम्ही इथपर्यंत सर्वजण गोळा झाला चाल, तर तुकोबराय सुद्धा सांगतात तात्या निघून गेले, पण निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांची कीर्ती सुद्धा पाठीमाग. महाराज म्हणतात आयुष्यात धन दौलत पैसा येणार नाही, जर येणारच काय असेल तर कमवलेली तुम्ही माणसं तुमच्या सोबत येणार आहेत. म्हणून आयुष्यात आहे ना, माणूस म्हणून पाठवलं ना तर माणसानं माणसासारखं वागायला शिका गड्या. का सांगू का, ऐकून जा. देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. मानसा आता तरी माणसात ये, मानसा आता तरी माणसात ये. हे माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. हे माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. ऐका, देवानं माणूस म्हणून पाठवलं ना तर माणसानं माणसासारखं वागायला शिका. कारण सांगून जातो, ऐकून जा. किती पाप करा, किती करा, तुम्ही जी काय काय इथं करताय ना त्याची सगळी लेखणी वर चालू आहे. कुणाकडे माहितीये, वर एक माणूस बसलाय. काय नाव आहे त्याचं माहितीये? काय नाही माहिती, मी जाऊन आलोय म्हणून सांगतोय तुम्हाला. ऐका, वर एक माणूस बसलाय, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. काय नाव आहे? काय नाव आहे? चित्रगुप्त. उलट वाचायला शिका, गुप्त चित्र. हा, इथं किती बी गुपित करा, किती बी गुपित करा, त्याच्या डिक्शनरीला सगळं तुमच्या अक्षरात तिथं लिहिलेलं आहे. इथं काही करा, ते प्रत्येकाचं प्रत्येकाला भोगावंच लागतं. का सांगू का, मी माझ्या पदार्थ सांगित नाही, एका कविकारानं गोड लिहिले. काय सांगू का, ऐका. पाप करुनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर, पाप करुनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. 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 पाप करुनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर, पाप करुनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार अरे देवाला कळतैर. सार कळतैर. ऐका, किती पाप करा,
काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय र. कितीही गुपित करा त्याची डिक्शनरीत नोंद आहे गड्या. मग तिथं गेल्यावरती मार खाण्यापेक्षा आहे तोपर्यंत चांगलं वागायला शिका. ज्या दिवशी तुम्ही मराल त्या दिवशी तुमच्याकरता लोकांनी म्हणावं गड्या, हे गड्या वाईट झालं, गेला, नाही जायला पाहिजे होता, असं काहीतरी पाठीमागं चांगलं जगा. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, सचिन महाराज ऐकून जा, असं पाठीमागं राहावं माणसांनी. तुम्ही माझी एक तेवढी छोटीशी क्लिप टाकली होती बघा यूट्यूबला. त्या क्लिपमध्ये मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर 2 माणसं या जगातनं निघून गेली. वैकुंठवासी देववासी नामदेव अप्पा शामगावकर असतील, आणि 2 ज्यांनी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करावी आणि नुसती रामकृष्ण हरी ऐकायला अर्धा तास लोकांनी तिथं गर्दी गोळा करावी, अशी रामकृष्ण हरी ज्यांची ऐकण्याकरता लाखोचा समाज समोर येऊन बसायचा, ते बाबा महाराज सातारकर निघून गेले गड्या. पण गेल्यानंतर सुद्धा अजूनही सांगून जातो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांची चर्चा अशी चिरंतर राहणार. महाराज सुद्धा सांगतात, जगत जागड्या, पण जगत असताना असं जगा, मेल्यानंतर माणसांनी चांगलं झालंय असं म्हणूनही गड्या. वाईट झालं, जायला नाही पाहिजे होता, एवढं पाठीमागं चांगलं जगा आणि मगच मारा. उगं कुत्र्या मांजरासारखं जगू नका आणि मरू बी नका. का? कारण सांगून जातो, मरावं तर प्रत्येकालाच लागणार आहे. किती बी वाचवा तुम्ही, घरात झोपा, कुठेही झोपा, मरण हे प्रत्येकाला मरावं लागणार आहे. पण खऱ्या अर्थानं आज या जगातून तात्या निघून गेले असतील, पण 365 दिवसानंतर सुद्धा या घरातल्यांनी त्यांच्याकरता पाठीमागं कीर्तन भजन, मी मगाशी सांगून गेलो, अन्नदान ठेवलं. हे ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची पाठीमागं आठवण काढली. गेल्यानंतर सुद्धा तात्यांची कीर्ती पाठीमागं राहिली. आल्यानंतर लेकरं सांगत होती गड्या, जगाच्या पाठीवर बाप जाणं सगळ्यात मोठं दुःख आहे. ज्याचा बाप गेला त्याला बापाचं दुःख विचारा, ज्याची आई गेली त्याला आईचं दुःख विचारा गड्या. तुम्हा आम्हाला आईबाप आहेत म्हणून आईबापाची कधीच किंमत नाही गड्या. परवा सचिन महाराज सांगलीला गेलो होतो आणि तिथं गेल्यावरती आपल्या जातीतील लोक सांगतील याच्यात नवल नाही गड्या, पण अदर कास्टवाल्याने सुद्धा सांगितलं गड्या. तो सांगत होता मला, महाराज आम्ही जेवढं आमच्या देवाला मानत नाही ना तेवढं आम्ही आमच्या आईबापाला मानतो गड्या. का? आईची किंमत ही आईच्या पायामध्ये असते गड्या. ती वाढवण्याची ताकद फक्त लेकरांजवळ असते. पण आता समाज इतका उलटा झाला गड्या. ज्या आईनं कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, कदाचित जास्त कोणाचं उदाहरण तुम्हाला सांगत नाही, तात्या निघून गेले असतील गड्या. वाघासारखी 5 पोरं तयार केली होती, आज बी तात्या निघून गेले असतील. तात्यांच्या काही तर बसलेले जोडीदार बी असतील, गावातली क्लासमेट असतील शाळेतली, कधीतरी त्यांच्या बी डोळ्यातलं पाणी विचार करत जा गड्या. का सांगू का? त्यांना माहिती होतं, अरे मित्र होता आमचा तो, पण असा होता कधी आमच्यावरती संकट आलं तर त्या संकटाकरता सगळ्यात पुढं जाऊन जाणारा आमचा मित्र होता. आज तो या जगातनं निघून गेला. झाला असेल म्हातारा वय आमचं सुद्धा, पण आता म्हातारा वयात एक ठिकाणी गप्पा मारायचं दिवस होतं गाड्या आमचं. पण आता आमच्यासोबत तात्या नाहीत गाड्या. जे दुःख होतं ना ती काळजात होतं गाड्या. का? कारण ती लोक जवळ राहिलेली असतात. म्हणून या जगाच्या पाठीवर आईबापाची किंमत तुम्हाला कधीच कळाली नाही गड्या. जिवंत आहेत तोपर्यंत तर कधीच कळाली नाही. आज बी सांगून जातो वांगीकर, 3ऱ्या दिवशी माणसं जातात ना तुमच्याकडं, काय काय घेऊन जातात? अरे बापरे, एवढं घेऊन जातात 3ऱ्या दिवशी मसन वाट्यात. आयुष्यात त्या म्हाताऱ्यानं कधी एक पदार्थ बी तसला बघितला नसेल गाड्या. सुनानं कधी वाढला नसेल तो पदार्थ सुद्धा 3ऱ्या दिवशी मसन वाट्यात असतो गड्या. अरे 3ऱ्या दिवशी नेऊन घालण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या मुखात घाला. मरता क्षणी तुमच्याकरता चांगला आशीर्वाद देऊन मरतील गाड्या. इतकं चांगलं त्यांना सांभाळा, इतकं चांगलं सांभाळा, मरताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती हसू असावं एवढं चांगलं करा गाड्या. का? जगाच्या पाठीवर जे आईनं केलं, जे बापानं केलं, तर या जगात कुणीच केलं नाही गाड्या. 1.5 फुटाच्या खोलीमध्ये स्वप्न रंगवणारी ही तुमची आई बाप होते गड्या. पण ऐका, त्या एका रूममध्ये राहत असताना सुद्धा कशाचा विचार केला नाही. पण आता सांगताना समाजामध्ये लाज वाटते. आपल्या भागामध्ये वृद्धाश्रम झाली गड्या, वृद्धाश्रम झाली. काय उपयोग आहे गड्या? नुसतं कीर्तन भजन तुम्ही ऐकलं पण आचरणात कुठलीच गोष्ट आणली नाही. कधीतरी त्या आई बापाला सांभाळायला शिका. नाही भगवंताची सेवा करता आली नका करू. आज उलट सांगतो गड्या,
माळकरी बसलेले म्हणतील काय सांगतोयस तू बुवा, पण अजून सांगून जातो, ऐकून जा. ज्यांना आईबाप कळले ना त्याला देव कळवून घ्यायची गरज नाही गड्या. का? पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे ना, तो तुमच्या घरात आहे गड्या. पण तुम्ही गेलाय पंढरीला, चालून चालून दमला, तरी बी आईबापाला सांभाळायची अक्कल आली नाही रे गड्या. एक सांगू का, नका पंढरीला जाऊ, नका कुठल्या काशीला जाऊ, नका कुठल्या तीर्थाला जाऊ. एकच करा, कसलं बी पाणी असू द्या, आईबापाचं चरण स्पर्श करा, पायी धुवा आणि अमृत म्हणून त्या प्यायला शिका. एक सांगू का, त्यांचं अमृत म्हणून जर तुम्ही प्याल ना तर जगाच्या पाठीवर कुठलीच गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही. इतकी ताकद तुमच्या आईबापात आहे. माझ्या पदरचं प्रमाण मी तुम्हाला देत नाही, तुकोबराईने गोड प्रमाण दिले. तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे, जगाच्या पाठीवर आईची आणि बापाची किंमत देवरूप समान आहे. म्हणून त्यांना देवरूप समान असणाऱ्या त्या आई बापांना कधीतरी सांभाळायला शिका. इतकं केलं तर काय काय केलं तर सांगू का, ऐकून जा. त्या आईनं इतकं केलं होतं तुमच्यासाठी, इतकं केलं होतं गड्या, जगाच्या पाठीवर जे कुणीच करू शकत नाही ना ते तुमच्या माझ्यासाठी करते ना, तिचं नाव आई आहे गड्या. पण लहानाचं मोठं करत असताना ज्या बापानं ज्या आईनं लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडासारखं जपलं आणि चांगल्या स्तरावरती नोकरीला पाठवलं, त्याच नोकरीमध्ये एखादं बसलेल्यापैकीचं पोरग कुणाच तरी असेल गड्या. मुंबई पुणे सारख्या सिटीमध्ये तुमची लेकरं काम करत असतील, पण ऐकून जा गड्या, काम करत असताना त्या साहेबांना विचारलं, ए पोरा तुझं गाव कुठलं? पोरानं सांगितलं वांगी गाव होतं, कडेगाव तालुका होता आणि सांगली जिल्हा आहे. त्यावेळेस त्या साहेबांना विचारलं, तुझ्या आई बापाचा एकदा फोटो दाखवतो का? ती तुमचीच पोरं होती, ऐकून जा लक्षपूर्वक ऐका. त्यावेळेस त्या पोरानं सांगितलं, साहेब माझे आई बाप या जगात राहिलेच नाही तो, तर फोटो दाखवणार कुठून? का? त्या पोराला एवढं बोलावं लागलं याच्या पाठीमागचं कारण होतं, कारण माझ्या फाटक्या कापडातला जर बाप आणि फाटक्या लुगड्यातली जर आई या साहेबाला धावली तर कदाचित माझी नोकरी जाईल रे गाड्या. एक लक्षपूर्वक ऐका. जर त्यावेळेस तुमच्या बापानं विचार केला असता, 3 वर्षाचा होतास, 2 वर्षाचा होतास, फाटकी चड्डी जर तुला घातली असती तर कधीतरी विचार करा, चांगले दिवस तुझ्यावरती आले नसते. पण ऐका, अरे त्या बापानं विचार केला होता स्वतःला घालायला कपडे नसू दे रे गाड्या, पण माझं लेकरू चांगल्याच कपड्यात असावं म्हणून तुमच्या करता रात्रंदिवस झिजतो ना, त्याचं नाव बाप होतं गड्या. कधीतरी त्या बापाला समजून घ्यायला शिका. आला दिवाळीचा सण, आता दिवाळीचा सण आला, कधीतरी ह्या 80 वर्षाची म्हातारी जी बसल्यात ना, कधीतरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघा आणि विचारा त्यांना, 1 रुपये 10 रुपयेत अख्खी दिवाळी करणारी ही माणसं होती. आता 10,000 नाही 20,000 जरी असले तरी तुम्हा आम्हाला दिवाळीला पुरत नव्हते. पण ऐका, त्या बापानं रुपयेचा सुद्धा विचार केला होता. का? कारण रुपया कमवताना किती त्रास होत होता त्या बापाला माहिती होतं, म्हणून बापानं रुपयेचा हिशोब ठेवला होता गड्या. रुपयाच खिशात होता. आल्या माझ्या माता माऊलीला सांगून जातो, कधी गेला चाल दिवाळीच्या बाजाराला तर ऐकून जा, स्वतःच्या बापाला डोळ्यासमोर कधीतरी आठवा आणि विचार करा, ज्या बापासोबत आम्ही गेलो होतो बाजारात दिवाळीचा बाजार करायला, त्यावेळेस बापाच्या खिशात फक्त आणि फक्त 10 रुपयेच होते. नोये नोये एखाद्या जत्रेला जरी गेलो तरी जत्रेला जात असताना बापाच्या खिशात 20च रुपये होते. पण 20 रुपये असताना आम्ही बापाला म्हणलो होतो, बाबा मला आईस्क्रीम द्या. त्यावेळेस बापानं 10 रुपयाचा आईस्क्रीम तुम्हाला दिला असेल, बापाची इच्छा झाली असेल, राहिलेल्या 10 रुपयात आपण सुद्धा आईस्क्रीम खावं. म्हणून बापानं स्वतःचा विचार नाही केला. बापाला वाटलं पुढं गेल्यानंतर माझ्या तायडीनं लेकीनं जर एखादी गोष्ट मागितली आणि तिला घेण्याकरता जर माझ्या खिशात रुपया नसेल तर मी माझ्या तायडीला काय सांगू. स्वतःच्या मनाचा कधीच न विचार करतो, त्याचं नाव बाप होतं गड्या. पण तुम्हाला पुढं गेल्यावरती कुठलीच गोष्ट आयुष्यात कमी पडू नये म्हणून तुमच्याकरता रात्रंदिवस झिजतो ना, त्याचं बाप नाव होतं गड्या. काय होता बाप सांगू का, ऐकून जा. उरामदी माया त्याच्या विकू द्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हासू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. काय काय केलं त्या बापान सांगू का महिला मंडळ, ऐकून जा. त्याच्या फटक्या सदर्याला
हो कशी ठिकळा जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं, कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेन पुसताना वरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. ऐका, या पाचही लेकरांना विचारा, ऐका माझ्या विजय दादाला विचारा, संजय दादांना विचारा, अजय दादाला, उदय दादा आणि अभय दादाला विचारा. ऐकून जा, त्या दादांना विचारा, कधीतरी एकांतात बसला तर विचारा, तात्या होते गड्या, पण तात्यांच्या आम्ही हाताला धरून कधीतरी वांगीच्या बाजारात गेलो असेल, यात्रेला गेलो असेल, अरे गेल्यानंतर तात्यांनी आमचा विचार केला, पण स्वतःच्या बायकोचा सुद्धा कधी विचार केला नाही. का तर लेकरांकरता आयुष्यात कधीच कुठली गोष्ट कमी पडू नये म्हणून तात्या आजपर्यंत जगले, ते फक्त आमच्यासाठी जगले. का माहितीये? कारण त्यांच्याकरता बापानं तेवढं करूनच ठेवलंय गाड्या. दोन पोरं चांगल्या नोकरीवरती पाठवली, पोलीसमध्ये भरती केली. 3 पोरं, 2 पोरांना आहे हा आपला प्रपंचाचा राटगाडा पाठीमागं दिला गड्या. इतकं सगळं केलं होतं, पण लेकरं सांगताना त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं गड्या. सगळ्यात मोठी सेवा 5ही लेकराकडून घडलीच गड्या. पण खऱ्या अर्थानं बापाच्या जवळ जे राहिले ना सगळ्यात मोठं, ते आमचे अजय दादा. कधीतरी बसला तर विचारा त्यांना, जो बाप होता त्या बापानं तुमच्याकरता काय काय केलं होतं. मांडीवर झोपला असेल बाप, त्यावेळेस जे दुःख झालं होतं, मलाही बोलले, दवाखान्याचा सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला महाराज, पण नाही, आम्ही वाचवण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न केला असेल, बऱ्याच दवाखान्यात घेऊन गेलो, पण शेवटी आमच्या नशिबात आमचे तात्या नव्हते गड्या. काय काय केलं तर त्यांनी सांगितलेल्या शब्दातून मी तुम्हाला सांगून जातो, ऐकून जा. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, ते तात्या कधीतरी पोरांनो लेकरांनो डोळ्यासमोर आणा. तुमचे तात्या शेती करत होते, नोकरी करून आल्यानंतर शेतीचा व्यवसाय करत होते ना, कधीतरी विचार करा, तात्यांना डोळ्यासमोर आठवा. तात्या ज्यावेळेस रानात गेले असतील ना, त्यांच्याकरता मी गोड कविता तुमच्याकरता सांगून जातो, ऐकून जा. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांडा ऊसाच चाकतो या, कमीज कबाटी फाटलेलं शिवदोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेली. पोरांनो ऐका, आली गावाची जत्रा, बाप बाजारला जायचा, अन उधार पाधार कापड पोरांना नाहीचा. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. कधीतरी दादा त्या बापाला आठवायला शिका. आलेल्या लेकराला सांगून जातो, ऐकून जा. नसतील वडील आता तुमच्या सोबत, पण एक गोष्ट करा रे गड्या, वडील आज या जगातून निघून गेले असतील, पण वडिलांच्या पाठीमागं ज्या पत्नीनं शपथ घेतली होती, 1 नाही 2 नाही 3 जन्म नाही तर 7 जन्म, हाच माझा सोन्यासारखा नवरा मला मिळू दे, जी प्रतिज्ञा केली होती, त्या त्यांच्या पत्नी असतील, हिराबाई असतील, त्या ताईंनाही विचारा, त्या मायेला विचारा. ऐका, लेकरं सांभाळणार नाहीत असं अजिबात म्हणणार नाही, बापापेक्षाही जास्त प्रेम त्या आईवरती करत असतील रे गड्या. पण ऐका, नवरा तो नवराच असतो गड्या. का? किती जरी दुःख झालं, बसल्यापैकी एखाद्याचा नवरा नसेल ना, कधीतरी विचार करा, ज्यावेळेस खरंच दुःख झालं असेल ना,
त्यावेळेस मनातलं सांगण्याकरता तुम्ही नाही लेकराला सांगू शकत. काळजावरती दगड ठेवचाल गाड्या, पण लेकराला कुठली गोष्ट सांगू शकत नाही. का? कारण तो सांगणारा या जगात तुमचा नवरा नसतोय. आज कदाचित 1 वर्ष झालं कधी त्या हिराबाईवरती, ताईवरती, माईवरती प्रसंग आला असेल तर त्या ताईला जाऊन एकदा कधीतरी एकांतात विचारा, अगं 1 वर्ष झालं तुला तुझा दुःख सांगण्याकरता तुझा नवरा तुझ्याजवळ शिल्लक नाहीये, काय वाटतं? कधीतरी त्या मायला तरी जाऊन विचारा गड्या. इतकं त्या बापानं तुमच्यासाठी केलं होतं ना. म्हणून महिला मंडळ सांगून जातो, ऐकून जा. अरे रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो ना, तो फक्त तुमच्या माझ्यासाठी करतो. आल्या माझ्या पुरुष मंडळींना पाया पडून सांगून जातो, ऐकून जा. एक वाक्य गांभीर्याने ऐकायला शिका. एक तुमचं लेकरू म्हणून ऐका. थोडासा माझा बोलण्याचा तुम्हाला राग येईल गड्या, पण हे वाक्य कडू आहे. पण आत्ता जगताना या समाजामध्ये हे वाक्य सत्य आहे, हे मी तुम्हाला सांगून जातो, ऐकून जा. ज्या बी बापाला वाटतं, ज्या बी आईला वाटतं आपल्या लेकरांनी आपल्याला आयुष्यभर सांभाळावं, शेवटचं पाणी तरी पाजायला आपल्या जवळ यावं, असं ज्या ज्या आईबापाला वाटतं त्या आईबापाला मी आज जाहीरपणे कीर्तनातून सांगून जातो, जोपर्यंत तुमच्या जीव आणि प्राण आहे तोपर्यंत पोराच्या नावावरती 1 गुंठा बी करायचा. लक्षपूर्वक ऐका. थोडं बोलताना एखाद्याच्या मनाला लागेल, पण हे वाक्य का बोललो याचं कारण सांगून जातो. आता इतका समाज वाईट झाला, पोराच्या नावावरती जर तुम्ही उतारा केला, पोरग तुम्हाला घरातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. का? कारण आता दुनिया अशी झाली आहे, शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात जगणारी ही माणसं झाल्यात. पूर्वीसारखं 80-80, 90-90 घराचं कुटुंब आता तयार नाही कोण ठेवायला. ही माणसं आहेत फक्त स्वतःचा स्वार्थ घेतील. का? सांगून जातो, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे ना तोपर्यंत माणसं तुम्हाला म्हणतील, वा वा काय गावातला शेठ होता, नुसता शेठ शेठ म्हणून तुम्हाला भिकारी करतील गड्या. ही माणसं आहेत माणसं. पण ज्या दिवशी तुमच्याजवळ रुपया नसेल ना त्यावेळेस तीच माणसं तुमच्या जवळ जरी गेली तरी तुम्हाला किंमत देणार नाहीत. का? कारण हीच माणसं होती ज्यांनी तुम्हाला भिकलं सुद्धा लावलं आणि श्रीमंत सुद्धा केलं. म्हणून माणसाच्या नादाला आयुष्यात कधी लागू नका. जोपर्यंत आहे तोपर्यंत ती नाती जपायला शिका. म्हणून सांगून जातो, वैकुंठवासी देववासी ऐका, कैलासवासी आमचे तानाजी दादा तात्या असतील, ऐका, तात्या निघून गेले. आज 365 दिवसानंतर सुद्धा त्यांच्या पाठीमागं त्यांच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असेल. नोहे नोहे अजून किती जरी केलं. आणि एक सांगून जातो, माझ्या 5 लेकरांना सांगून जातो, ऐकून जा. कधी जर तुम्हाला कोण म्हणलं ना, कशाला एवढा खर्च करत बसता, असं केल्यानंतर काय होत असतं का गाड्या, पण सांगून जातो, ऐकून जा. आणि एखादा जर म्हणला ना 3 वर्ष श्राद्ध घाला आणि परत घालू नका, त्याला माझ्याकडे गाठ घेऊन या, मी त्याला सांगतो काय सांगायचं ते. त्याला मी एकच सांगतो, 3 वर्षाचा असताना तुला जर बापानं गावात सोडून दिला असता तर चाललं असतं का रे गाड्या. मग ज्या बापानं आयुष्यभर तुम्हाला सांभाळत त्या आई बापाचं श्राद्ध घालायला तुम्ही जर चिंगूसपणा करत असला गड्या तर कशा करता संपत्ती पाहिजे. एक सांगून जातो, ऐकून जा. मिळालेला पैसा, मिळालेली प्रॉपर्टी, मिळालेलं जे काय काय आहे ना ते फक्त आणि फक्त आईबापाच्या आशीर्वादावरती मिळालं. कितीही कष्ट करा, कष्ट करून पैसा मिळत नसतो. जर कष्टानं पैसा मिळत असता तर या जगात कष्ट करणारी बरीच आहेत. पण आजही किती जणांनी उद्योग टाकू द्या, पण त्या उद्योगात कधीच ती सक्सेसफुल होत नाहीत. याचं कारण एकच असतं, आई बापाचा आशीर्वाद घ्यायची त्यांना अक्कल नव्हती रे गड्या. ऐका, एक सांगून जातो, 33 कोटी देव, 33 कोटी देवाने तुमच्यावरती कोप करू द्या रे गड्या, फक्त आई बापाचा आशीर्वाद तुमच्या सोबत असू द्या. अरे 33 कोटी देवांना सुद्धा तुमच्या चरणावरती लीन व्हावं लागल, इतकी ताकद तुमच्या आई बापामध्ये आहे. पण 33 कोटी देव तुमच्या सोबत असू द्या आणि फक्त आई बापाने तुमच्या करता आशीर्वाद नाही देऊ द्या. अरे 33 कोटींना सुद्धा पाठीमागं सरकावं लागतं, इतकी ताकद तुमच्या आई बापामध्ये. म्हणून कधीतरी त्या आई बापाची सेवा करायला शिका रे गड्या. नाही कोणत्या तीर्थाला जाता आलं नका जाऊ, पण खऱ्या अर्थानं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची पाठीमागं सेवा करा. त्यांच्याकरता जे जे करता येईल तेवढं सगळं करायला शिका. कारण जगाच्या पाठीवर जे बापानं केलं ते या जगात दुसरं कुणीच करू शकत नाही. आला एक दृष्टांत ओघानं म्हणून सांगून जातो, ऐकून जा. बाप काय असतो आणि लेकीचं बापावरती पोरीवरती किती विश्वास असतो, एक थोडक्यामध्ये तुम्हाला दृष्टांत सांगून जातो, ऐकून जा. आकाशातून विमान चाललं होतं गड्या, आकाशातून विमान चाललं होतं. जवळपास 250 ते 300 लोक विमानात बसली होती. लक्षपूर्वक ऐका, किती विश्वास असतो बापावरती लेकीचा. आईचा कधीच नसेल पण बापाचा नक्की असतो गड्या. का? कारण तिला माहित आहे बापानं माझं लगीन करताना कर्जबाजारी झाला होता, रुपया खिशात नव्हता. लयतले 10,000 असतील आणि 6,000चा पाहुणा म्हणला होता, अरे इथं तुझी पोरगी पाठवली ना तर तुझ्या पोरीचं सोनं होणार आहे गड्या. बापानं
खिशात रुपया नाही बघितला. बापाच्या डोक्यात एकच शब्द होता महिला मंडळ तुमच्या करता, माझ्या तायडीचं जर त्या घरात सोनं होणार असेल तर मी कधीच मागं फिरून बघणार नाही रे गड्या. तुमच्या बापानं तुमचं लगीन करताना स्वतःची जमीन नाही घर सुद्धा घाण ठेवलं असेल गड्या, पण तुमच्या लग्नात कधीच कुठली गोष्ट कमी पडू दिली नसेल त्याच्याजवळ रुपया. पण रुपया सुद्धा नसताना जो ताकदीनं आपल्या लेकीची लग्न जोरात थाटामाटात करून देतो ना, सगळं देतो, टेम्पो भरून भांडी देतो, गळाभर सोनं देतो, पाहिजे एवढा हुंडा देतो, एवढं सगळं दिलं तरी बी तुम्हाला सांगत असतो, ए तायडे एवढं दिलं म्हणून कधी बापाचा उपकार मान नकोस. कधी बी तुझ्या नवऱ्यानं तुला काय म्हणू दे, रातच्या 12 वाजता फोन कर, तुझ्या करता तुझा बाप धावत येतो. त्याला बाप म्हणतात गड्या. कधीतरी त्या बापाला जीवनात आठवायला शिका गड्या. ऐका ऐका ऐका, त्या प्लेन मधनं 250 ते 300 लोक चाललेली आणि विमान वरती गेल्यानंतर पायलटनं सांगितलं विमानाचा प्रॉब्लेम झालाय आणि कधीही विमान कोसळू शकतं, कधीही विमान पडू शकतं. त्यावेळेस प्रत्येक माणसानं सीट बेल्ट लावला होता, प्रत्येकाच्या समोर मरण दिसत होतं, प्रत्येक माणसाला माहिती होतं आता आपण जिवंत, आपण घरी जाणार नाही, प्रत्येक माणसाला माहिती होतं. पण तिथंच 6 वर्षाची मुलगी एका सीट वरती बसली होती आणि सगळे रडत होते आणि ती एकच पोरगी खदा 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 हसत होती. सगळ्यांनी तिला विचारलं, अगं तू हसतेस का? आम्हाला टेन्शन आलंय, आम्ही मरणार आहे, आम्ही मरणाच्या तावडीमध्ये आहे, विमानाचा घोटाळा झालाय, कधीही पडू शकतो विमान आणि कधीही मरू शकतो, पण तू हसतेस का? तरी ती पोरगी एक शब्द बोलली नाही. कसं तरी पायलटनं विमान खाली उतरवलं आणि उतरवल्यानंतर 250 लोक वाचली, सगळी उतरून बाहेर आली आणि जवळ त्या पोरीला घेतलं 250 लोकांनी विचारलं, ए तायडे, ए बाळा, अगं तू हसत का होतीस? आम्ही सगळे रडत होतो, आम्ही मरणाच्या तावडीमध्ये गेलो होतो, अगं तू हसत का होतीस? त्यावेळेस त्या पोरगीचं उत्तर होतं, ए बाबानो, तुम्हाला सांगू का मी का हसत होते? मला तर मरायचं जगायचं काहीच माहित नाही बघा. का? कारण मी तर 6 वर्षाचे आहे, मला काय करणार आहे, मरायचं आणि जगायचं काय करणार आहे. पण मी हसत होते ना, त्याच्या पाठीमागचं कारण वेगळं आहे. का? कारण ज्या विमानाला ड्रायव्हर पायलट म्हणून होता ना, तो दुसरा कोण नव्हता, तो माझा बाप होता गड्या, बाप. 6 वर्षाच्या पोरीला स्वतःच्या बापाबद्दलची किंमत कळली होती, पण 80 वर्षाची पोरं झाली तरी ती म्हणतात, बाबा तुम्हाला काय अक्कल? ज्या बापानं तळहाताच्या पोडासारखं जपलं त्या बापाला तुम्ही म्हणता बाबा तुम्हाला अक्कल? त्यात पोरांचा बी दोष नाही गड्या. पुरुष मंडळी, हा सगळा तुमचा दोष आहे. कारण तुम्ही आम्हाला घरी नेले असं नाही म्हणत, तुम्ही म्हणता महाराज जेवढं मला कळत नाही तेवढं कुणाला कळतंय? वांगीकर आहे तुमच्याकडे बी असलं? ऐका, कधीतरी ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला शिका. पूर्वी बाप जर रस्त्यानं चालला आणि पोरगं पुढणं आलं तर पोराची टाप नव्हती बापाच्या समोर यायची आणि पुढं जायची. आता बाप चौकात आला आणि पोरगं तिकडं गाडीवर आलं तर पोरगाला बघितल्यावर बापाची टाप चौकात थांबायची. ही उलट झालं गड्या. कुठंतरी मर्यादा सांभाळायला शिका. ज्या दिवशी ह्या मर्यादा तुम्ही सांभाळचाल त्या दिवशी प्रत्येकाच्या जीवनात चांगला दिवस आल्याशिवाय राहणार नाही रे गड्या. म्हणून कदाचित या शिंदे परिवाराचा पुन्हा एकदा आभार मानतो, कारण द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत गड्या. आपल्या पित्याच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आणि भजन जर पाठीमागं ठेवलं असेल तर त्यांच्याकरता एकच प्रमाण देऊन जातो, ज्यांचा सेवेकरता अभंग घेतला त्या तुकोबरांनी सुद्धा सांगावं, तात्या या जगातनं तुम्ही निघून गेला, पण निघून गेल्यानंतर सुद्धा 5ही लेकरांनी तुमच्या करता पाठीमागं कीर्तन आणि भजन ठेवलं. तुम्ही गेला तात्या, पण तुमच्या आयुष्यातला शेवट कसा व्हावा याकरता तुम्ही चांगलं जगला होता, म्हणूनच कदाचित तुमचा शेवट कसा झाला महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. हे शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस
दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा हे आता निश्चिंतीने पावलं विसावा आता निश्चिंतीने पावलं विसावा आता निश्चिंतीने पावलं विसावा आता निश्चिंतीने पावलं विसावा आता निश्चिंताने पावलो विसावा तानी चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा तानी चिंतीने पावलो हे यासाठी केला होता हाच शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अंदाज हे शेवटचा दिसा गोड ऐका तात्या जगले पण एकाच गोष्टी करता जगले. कशा करता सांगू का? याच्यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा. तात्या तुम्ही निघून गेलात चाल, पण खऱ्या अर्थानं तुमचा शेवट नक्कीच पाठीमागं गोड झाला. गेल्यानंतर सुद्धा तुमची पाठीमागं कीर्ती राहिली, तुमच्याकरता सगळ्या गोष्टी करण्यात आल्या, म्हणून तुमचा शेवट नक्की गोड झाला. बसलेले मला सांगा बरोबर, तुमची सकाळ चांगली असावी, दुपार चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी? बसलेले सोपा प्रश्न मी विचारला आहे. तुमची सकाळ चांगली असावी, दुपार चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी? सकाळ उठल्या उठल्या एखाद्याच तोंड बघितलं तुमचं काम होतं का? पण एक सांगू का, माणसाचं तोंड बघून कधीच जाऊ नका. का सांगू का? जगाच्या पाठीवर सगळ्या योनी देवानं आडव्या केल्यात. सचिन महाराज का? कारण देवाला माहीत होतं रेडा कवा बी आडवाच चालणार, कुठं बी जाऊ द्या तेव्हा आडवा चालल्याशिवाय राहणार नाही. ही देवाला वाटत होतं. मांजर कायम आडवं ही देवाला माहिती होतं, म्हणून देवाने ही 4 पायाची आडवी केल्यात. बसलेले वांगीकर आहे का ध्यानात? केलंय ना? बैल हत्ती घोडा केल्यात ना आडवी, पण असं एकच केलंय, ती फक्त उभं केलंय. का? कारण ती रस्त्यानं सरळ चालावं म्हणून. बरोबर आहे ना बसलेले? पण आता देवाचं जो असं वाटतंय माझं चुकलं का काय, त्याला असं वाटतंय ह्यो घोडा उभा केला असता तर बरं झालं असतं, ह्यो हत्ती उभा केला असता तर बरं झालं असतं. का? कारण ती रस्त्यानं चालली तर साईड पट्टी तरी धरून चालती आत, पण जे आता उभं केलंय ती बगल तवा आडवं चालल्याशिवाय राहत. चांगलं काय करायला लागलं? आडवं गेलेलं आहे. पण एक सांगू का, एखादा जर रस्त्यानं चालला आणि त्याच्या आडवं जर मांजर गेलं आणि त्याला जर वाटलं आता आपलं काम होणार नाही, मी सांगतोय म्हणून नाही का, त्यानं पुढं जाऊन काम करा, त्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण त्याचा दोष नाही, त्याची जागाच तिथनं जायची असेल तर तो काय करेल? ऐका, पण एखादा आपल्यातलं जर आडवं गेलं, समजून जा आपल्यातलं म्हणजे कोण, तर आपलं घरला माघारी या, कदाचित तुमचं काम व्हायचं नाही. ही माणसं आहेत, आत्तापर्यंत माणसासारखा दुसरा माणूस देवानं तयार केला नाही ह्या करताच. कारण ही माणसं इतकी गांडवी आहेत, कधी कुणाला चुना लावत्याला सांगू शकत नाही रे गड्या. म्हणून सांगून जातो, ऐकून जा. जसा दिवस सकाळ तुमची चांगली असावी प्रत्येकाला वाटते, तर मला सांगा तुमची दुपार मग वाईट पाहिजे का? नाही, दुपार पण तुम्हाला चांगलीच पाहिजे. आणि संध्याकाळ झोपताना दिवसभर काम करून तुम्हाला चांगलं पाहिजे का वाईट पाहिजे? चांगलंच पाहिजे. पण बसलेले वांगीकर सगळं तुम्हाला चांगलं दिलं तर तुम्ही देवाकडे येणार नाही, हे देवाला माहिती होतं. म्हणून कधीतरी तुम्हाला दुःखसुद्धा देवानं दिलं असेल. तुकोबऱ्यांनी सुद्धा सांगावं, मी सुद्धा जगलो होतो गड्या, एवढं सगळं चांगलं जगलो, पण जगल्यानंतर सुद्धा विश्वाचा मालक मला घेण्याकरता आला, वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो, मी माझ्या आयुष्यात जगलो रे गड्या. कधीतरी त्या संतांचा विचार कधीतरी जीवनात आचरणात आणायला शिका. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी. ऐका, संत सावता महाराजांचा कधीतरी आचरणात विचार आणायला शिका. का सांगून जातो, ऐकून जा. हे का सांगितलं? आयुष्यात त्यांनी फक्त आणि फक्त भगवंताची सेवा केली होती, म्हणून त्यांचा शेवट कसा झाला होता? गोड झाला होता. तुकोबरायांना घेण्याकरता सुद्धा विश्वाचा मालक आला होता. कसा माहितीये? लगबग माझ्या रायाची, आहो देऊला जायाची,
गाडी गुंगराची आली विठोबरायाची बांधुनी गाठोड आहे मी तयार गणपती बाप्पा गाडी हात तोया पुढ आवड मला देहुला हो जायाची कशाला तुकोबारायांना पायाची असं कुणाला वाटलं होतं विश्वाच्या मालकाला तुम्हाला बी वाटतंय की नाही देवानं आपल्याला न्यायला यावं वाटतंय ना मग त्यासाठी तुम्हाला एकच केलं पाहिजे काय फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे देवाचं चिंतन केलं पाहिजे तरच तुम्हाला देव घेऊन येण्याकरता येऊ शकतो म्हणून आज या तात्यांच्या करता एकच सांगून जातो तात्या निघून गेले पण याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस आज तात्या खऱ्या अर्थानं तुमचा दिवस खऱ्या अर्थानं गोड झाला भगवंतानं तुम्हाला तुमच्या पायाजवळ भगवंताच्या पायाजवळ नक्की जागा दिली असेल का कारण तुमच्या करता पाठीमागं कीर्तन भजन अन्नदान वस्त्रदान होते या करता देवानं नक्कीच तुमच्यावरती कृपा चांगली केली असेल कारण तुम्ही भगवंताची सेवा केली होती समाजाची सेवा केली होती चांगलं वागला होता म्हणूनच तुमच्या करता हे पाठीमागं झालं म्हणून मला सांगतात याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिस घोडवावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची मला सांगतात ऐका जे जे लोक चांगले जगतात त्यांच्या करता देव पाठीमागे उभा असतो पुढे उभा असतो त्यांच्या करता देव प्रत्येक गोष्टीमध्ये सुखात दुःखात तिथपर्यंत पोहोचत असतो पण तुम्ही चांगलं जगला तर चांगलं वागला तर किती तुमच्यावरती अडचणी येऊ द्या त्या प्रत्येक गोष्टी करता देव तुमच्या करता येत असतो या करता जीवनामध्ये सायास करायला शिका म्हणून पुन्हाच एकदा त्या भगवंताचं भजन करा काय आहे ते देवाचं नाव सांगू का विठोबा रखुमा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 हरे जय विठोबा रखुमाई या बरोबर या रे ना विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जय तुकाराम महाराज की जय बोल बजरंगबली की की जय विठोबा रखुमाई कुमार याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोडवावा शेवटचा दिस गोडवावा हाताने चिंतेने पावलो विसावा आणि चिंतेने पावलो विसावा कलिया धावा कृष्णेची तडिया धावा कृष्णाचे महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम कवतुक तू वाटे झाली वेचाचे ऐका ऐका काय पडलं मारलं हा. आता म्हणलं काय झालं काय शेवटी ऐका झाले संपले बरोबर 12 वाजल्यात मलाही माहिती आहे 5 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे माझ्याकडे 5 मिनिटं मोजून शिल्लक आहेत मलाही माहिती आहे ऊन बरंच लागत होतं पण आता देवान बी तुमच्यावर कृपा केली आहे जी माणसं झाडाखाली बसल्यात त्यांना असं वाटलं असेल ऊन लागते म्हणून झाडाखाली बसावं पण ऐका बरीचशीच लोक आला तुम्ही ऐका हे पाठीमाग होत नसतं कौतुक तू वाटे झाली या वेचाचे ऐका हे पाठीमागं कौतुक झालंय ना पाठीमागं की म्हणूनच ही पाठीमागे एवढी गर्दी पाठीमाग खऱ्या अर्थानं गोळा आहे नाहीतर कुणाचंही कौतुक होत नाही माणसं तोंडावर कौतुक करतात पण पाठीमागं काही म्हणत असतात पण खऱ्या अर्थानं तात्या तुम्ही निघून गेला पण खऱ्या अर्थानं तात्या निघून गेल्यानंतर सुद्धा तुमचं पाठीमागं कौतुक होत असतं नाम मंगळाचे 3 गुण ऐका
आयुष्यात दुसरं काही सोबत येत नाही, मी मगाशी सांगून गेलो. फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण हे असतं. म्हणून मला सांगतात याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि शेवटी तुकोबराय सांगतात काहीच करू नका, जीवनात फक्त एकच गोष्ट करा. तात्या या जगाच्या वाटेवर तुम्ही सांगून गेला, निघून गेल्यानंतर सांगून जातो तुकोबराय सांगतात तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आयुष्यात तुम्ही जगला, पण जगल्यानंतर सुद्धा तुमचं आयुष्य जगत असताना, तुमचा दिवस आयुष्य जगत असताना प्रत्येकासोबत समाधानानं जगला. म्हणूनच कदाचित तुमचा शेवट कसा झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायरा भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबऱ्यांचा गोड असा सुंदर अभंग होता. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मुळीच म्हणणार नाही, पण ऐका यातलं एकच पहिलं चरण तुम्ही स्वतःच्या जीवनात आचरणात आणायचे का काय, तर याचसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. असा दिवस आपला चांगला व्हावा याचा प्रत्येकानं विचार करा. आणि म्हणून माणूस म्हणून माणसासारखं जगायला शिका. बाकी आयुष्यात तुमच्यासोबत काहीच येणार नाही. म्हणून पुन्हाच एकदा या शिंदे परिवाराचा आभार मानतो. या ठिकाणी येण्याचा योग आला. बऱ्याच वेळा मी वांगीला कीर्तनाकरता येत असतो. आता मला वाटतंय ह्या वर्षात इतकी कीर्तन झाली की महिन्याला 2 तरी माझी कीर्तनं वांगीत असतातच, कुठं ना कुठं तरी कीर्तन वांगीमध्ये असतंच. पण ऐकून जा, हे तुमचं प्रेम आहे. मला सचिन महाराज म्हणाले, महाराज तुमचं कीर्तन ऐकू वाटतंय लोकांना लय, त्यामुळे जरा आपण लवकर बी चालू करूया. ऐका, हे तुमचं प्रेम आहे माझ्यावरती, म्हणून इथंपर्यंत येण्याचा योग आला. म्हणून पुन्हा एकदा या पाचही चिरंजीव त्यांच्या मुलांची दर्शनं घेतो. या शिंदे परिवाराचं पुन्हा एकदा दर्शन घेतो. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी या कुटुंबाकरता उपस्थित आलेली पाहुणे पण मी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर ज्यांनी गोड शूटिंग केलं ते आपल्या गावचं परमार्थिक वैभव, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं परमार्थाला इथून पुढचं जे स्वरूप लावून दिलं आणि खऱ्या अर्थानं प्रवचन करत करत आता कीर्तन हे सुद्धा गोड करायला लागले, ते आपल्याच गावचे पत्रकार आमचे सचिन दादा असतील. महाराज तुमच्याही चॅनल दर्शन घेतो. गोड आम्ही तुम्ही माझं शूटिंग केलं, तुमच्या चॅनेलला टाकत असता. सगळ्यात मोठं कसं आहे, त्यामुळेच आम्हाला माणसं बोलवायला लागली. नाही तर आम्हाला तर कोण बोलवते. जोपर्यंत यूट्यूब आहे, चॅनल आहे, तोपर्यंत लोकांपर्यंत आम्ही पोचतो. आमची कला काय आहे ही लोकांपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत आम्हाला लोक बोलवत नाहीत. आणि ते गोड असं तुम्ही काम करत असता, म्हणून तुमच्याही चॅनल दर्शन घेतो. गोड अशी तुम्ही सेवा केली. त्याचबरोबर गोड दादा तुम्ही सिस्टीम दिली, तुमच्याही चॅनल दर्शन घेतो. आमचे विनेकरी महाराज असतील, महाराज तुमच्याही चॅनल दर्शन घेतो. त्यांची कन्या संस्थेमध्ये ऐकून जा, ही आता काळाची गरज आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं पाऊल उचललं. जी काळाची गरज आहे ती गोष्ट आत्ता पाहिजे, या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या. काका तुमच्याही चॅनल दर्शन घेतो. ज्यांनी गोड गायण्यास स्टार्ट केले आमचे निखिल महाराज असतील, त्यांच्याही चॅनल दर्शन घेतो. बाजूला असणाऱ्या युवा कीर्तनकर आमच्या पल्लवीताई असतील, त्यांच्याही चॅनल दर्शन घेतो. संस्थेतील सर्व हरिभाऊ महाराज अमरापूरकर या ठिकाणी त्यांची गोड अशी गावातली मुलं आहेत. गावातली पोरं तयार करणं सुद्धा सोपं नाही गड्या. हे परमार्थाकडे पोरं आणायची म्हणजे फार अवघड आहे, पण खऱ्या अर्थाने त्यांनी सगळ्यात मोठं कार्य केलं. त्यांच्याही सर्व विद्यार्थ्यांचं दर्शन घेतो. चोपदार असतील, चोपदार तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या. चोपदारांच्याही चॅनल दर्शन घेतो. ज्यांनी गोड पेटीची गायण्यास साथ केली आमचे तात्या दादा असतील, येवलेवाडीचे दादांच्याही चॅनल दर्शन घेतो. आता कोण राहिलं नाही ना, पण ऐका तुम्ही सर्वजण आमचे काका असतील, पारण काका तुमच्याही चॅनल दर्शन घेतो. सर्वांच्या चॅनलवरती नतमस्तक होत असताना एकच शेवटी सांगून जातो, ऐकून जा. ज्यांनी गोड पकवाज वाजवला ते हरिभक्त पारायण आमचे अभिजित महाराज राहिले. गोड असे पकवाज वाजवतात, कीर्तनही करतात. मागाशी सगळी टाचावर करून मागणं बघत होती, कोण पकवाज वाजवते. असं गोड ज्यांनी पकवाज वाजवला ते अभिजित महाराज मोठमोठ्यांची कीर्तन आता वाजवायला लागलेत. अशी त्यांची प्रगती व्हावी अशी मी त्यांची भगवान परमात्म्याची प्रार्थना करतो. त्यांच्याही चॅनल दर्शन घेतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमच्या सर्वांच्या चॅनलवरती नतमस्तक होतो. जाता जाता या शिंदे परिवारातील 5 लेकरांना सांगून जातो, ऐकून जा. त्यांच्या चिरंजीवांना सांगून जातो, ऐकून जा. आता तात्या या जगात नसतील ते गड्या, पण नसताना सुद्धा तात्या ऐकून जा. तात्याची उणीव जर तुम्हाला बघायची असेल, भासत असेल, तर कदाचित ती आईमध्ये बघायला शिका. कधी तात्यांनी आईला कधीच कुठली गोष्ट कमी पडू दिली नसेल. ह्या गोष्टी प्रत्येकानं बाळगायला शिका. या 5ही लेकरांना एकच सांगून जातो, जेवढी आई वडिलांची सेवा तुम्ही केली तेवढीच आईची सेवा करा. कधीच तुमच्या तात्यांना वर असताना सुद्धा कधी नाराजी व्यक्त होणार नाही. कारण सांगून जातो सगळ्यात मोठी श्रद्धांजली तात्यांना ती असणार आहे, जर त्यांच्या पत्नीची तुम्ही इथं मृत्यू लोकामध्ये चांगली जर सेवा तुम्ही केली तर ती सगळ्यात मोठी श्रद्धांजली तात्यांना तिथपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत मी आज सांगून जातो, नाही कुठल्या तीर्थाला जाताला नका जाऊ. घरात एक तीर्थ तुमच्या अजूनही शिल्लक आहे, त्या तीर्थाची मरेपर्यंत सेवा करा. आयुष्यात तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही, हे मी आज जाहीर कीर्तनातून तुम्हाला सांगून जातो. इतकी ताकद तुमच्या माईच्या पायामध्ये, बापाच्या पायामध्ये एवढं सांगतो. या ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विराम. तुकाराम.